वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. टाकळी भानमध्ये एकल महिलांच्या हस्ते प्रथमच स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण. सन्मानातून समानतेचा संदेश. टाकळी भान येथे 80वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे विविध ठिकाणी एकल महिलांच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण करण्यात आले. या उपक्रमातून एकल महिलांचा सन्मान करण्याबरोबरच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समान स्थान देण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला. टाकळीभान ग्रामपंचायत येथे मंगल रामकृष्ण जाधव व सुनीता बापूसाहेब चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मराठी शाळेत शकुंतला रावसाहेब पटारे व रंजना रावसाहेब पवार, लक्ष्मीवाडी शाळेत मंगल डॅनियल खरात व आशाबाई रामभाऊ सटाले, बनकर वस्ती शाळेत अनिता बाबासाहेब लोखंडे व अश्विनी रवींद्र म्हस्के, तर दाभारे वस्ती शाळेत साजियन आसने लांडगे व राणी जॉन रणनवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. एकल महिलांना स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाचा मान देण्याच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. दरम्यान टाकळीभान सेवा सोसायटीमध्ये नवनियुक्त चेअरमन राहुल पटारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पोलीस कॉन्स्टेबल महेश बडाख व पोलीस कॉन्स्टेबल नितीन पटारे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांना ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दिलीप लोखंडे, वेद बातमीचा, श्रीरामपूर.